म्युनिसिपल बॉन्ड लिस्टिंग कार्यक्रम में बोलते हुए सीएम देवेंद्र फडणवीस ने कहा, ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड की ऐतिहासिक लिस्टिंग के जरिए पिंपरी चिंचवड नगर निगम ने टिकाऊ बुनियादी ढांचे के एक नए युग की शुरुआत की है। उन्होंने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के विजन के अनुरूप महाराष्ट्र पहली बार ऐसे ग्रीन बॉन्ड जारी करके ये ऐतिहासिक उपलब्धि हासिल करने के लिए पिंपरी चिंचवड नगर निगम और महाराष्ट्र सरकार को बधाई दी। आपलं जे कॅपिटल मार्केट आहे, बॉन्ड मार्केट आहे, याच्यामधनं महानगरपालिकांना जास्तीत जास्त ऍक्सेस मिळावा आणि त्याकरता महानगरपालिकांनी प्रयत्न करावा आणि तसा पहिला प्रयत्न हा या ठिकाणी पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशननी केला। त्याबद्दल मी आयुक्त शेखर सिंग आणि महानगरपालिकेच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो। आपले या ठिकाणी श्री सुंदरनारायण राममूर्ती आहेत, ज्यांनी हा इंडेक्स आपल्याला मंच आपल्याला उपलब्ध करून दिला, त्यांचेही मी मनापासून आभार मानतो। यासोबत नगर विकास विभागाचे सर्व अधिकारी आणि वेगवेगळे बँकर्स असतील, आपले ऑडिटर्स असतील, आपले ज्यांनी सगळं आपलं रेटिंग केलं अशा सगळ्या संस्था असतील, या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। कारण अशा प्रकारे लिस्टिंग करणं ही एक अतिशय क्लिष्ट अशा प्रकारची गोष्ट आहे। कारण याला संपूर्ण एक कॉर्पोरेट स्ट्रक्चर आहे, ते स्ट्रक्चर पूर्ण झाल्याशिवाय हे लिस्टिंग होऊ शकत नाही। पण यामुळे अतिशय स्वस्त अशा प्रकारे मला वाटतं 7.57% अशा प्रकारच्या इंटरेस्ट रेटवर हे बॉन्ड्स मिळाले असल्यामुळे त्याच्यातनं जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार होणार आहे ते देखील अतिशय महत्वाचं आहे। दोन गोष्टी यात महत्वाच्या आहेत, ग्रीन बॉन्ड्स आहेत, त्यामुळे यातनं तयार होणारं इन्फ्रास्ट्रक्चर हेही ग्रीन आहे। ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये सस्टेनेबिलिटी वाढवणारं अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत आहे। आणि बिंग फर्स्ट पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला केंद्र सरकारच्या वतीनं 20 कोटी रुपयाचा इन्सेंटिव्ह यामध्ये प्राप्त झालेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की ही देखील एक अतिशय महत्वाची बाब आहे। मी पुन्हा एकदा आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं अभिनंदन करतो। मी सुरुवातीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख त्यांच्या खात्यासहित याकरता केला की आमचे शिंदे साहेब याकरता आनंदी आहेत की नगर विकास खात्याने देशामध्ये पहिल्यांदा हे ग्रीन बॉन्ड्स इश्यू केले, आणि आमचे दादा याकरता आनंदी आहेत की आता किमान 200 कोटी रुपये मागायला पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही राज्याकडे येणार नाही, त्यांनी स्वतः आता ते पैसे रेज केले आहेत। आणि म्हणून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो। संपूर्ण महाराष्ट्र शासनाचं आणि पिंपरी चिंचवडच्या नागरिकांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतो, लोकप्रतिनिधींचं अभिनंदन करतो।